दिवसाची सुरुवात बरोबर. आजकाल बरेच हिंसाचार असलेले खून, अगदी सर्व गोळीबार किंवा असे प्रकारचे आपण चित्रपट बरेच टी व्हीवर येताना बघतो, इंटरनेटवर असतात आणि अनेक खूप हिंसाचार त्याच्यामध्ये असतो. आणि आपण बघतो की काही लोक बदला घेण्यासाठी एकमेकांचे खून करतात. काही वेळा असं वाटतं की आता मी एकटा राहिलो आहे, मी जगून काय करणार आहे, सगळ्यांना मारीन आणि मग मी मरून जाईन वगैरे. आणि अशी एखादी टोकाची भूमिका घेतात. मग विचार आपण करतो की मी आजचं जीवन जे आहे हे आता जगून उपयोग नाही, मी सगळा बदला घेणार आणि मी सगळ्यांना मारून टाकणार आणि मग मी मरेन. म्हणजे असे चित्रपट आपण बरेच बघतो. द्वेष एक प्रकारचा मनामध्ये येतो, एक राग मनामध्ये येतो. आपण बघा, पहिले राजे 19व्या अध्यायामध्ये एलियाविषयी बघतो. फर्स्ट किंग्स चॅप्टर 19. ह्यामध्ये एलियाने सर्व संदेष्टे जे होते ते तलवारीने मारून टाकले. आणि ज्यावेळेस इजबेल राणीला हे कळलं त्यावेळेस तिने फरमान सोडलं की ह्याला मारून टाका, ह्याला ठार मारून टाका. आणि मग एलिया काय झाला, पळून गेला आणि रानामध्ये जाऊन लपून बसला. आणि त्यावेळेस त्यांनी परमेश्वराला असे विनंती केली की आता माझा अंत कर, माझा शेवट कर. परंतु देवाने काय केलं, तो झोपी गेला. देवाने देवदूत पाठवून त्याला भाकर आणि पाणी दिलं. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलियाने ही केली की ह्या कठीण प्रसंगामध्ये त्याने देवाला हाक मारली. त्याने देवाकडे विनंती केली, त्याने देवाला हाक मारली, देवाकडे आरोळी काढली, मदतीची हाक त्याने देवाकडे मारली. आपल्याला कधी कधी असं वाटतं की एलियाने हा विचार का मनात आणला असेल, पण ती परिस्थिती तशी होती, त्यावेळेसची ती परिस्थिती तशी होती. देवाला काळजी होती बघा, म्हणून त्याने काय केलं, पहिल्यांदा तो झोपी गेला. परमेश्वराने ती झोप आणली असेल, त्याला थोडासा आराम दिला. त्यानंतर परत उठल्यानंतर त्याला भाकर दिली आणि पाणी दिलं, त्याच्या शरीराची भूक भागवली, परत त्याला झोप दिली. ह्यानंतर मग त्याला पुढील योजना काय ही परमेश्वराने सांगितली. ह्या काळामध्ये परमेश्वराने त्याचा मेंदू शांत केला, त्याचं मन शांत केलं, त्याचं मन स्थिर केलं. जो विचार होता त्याचा, तो वाईट विचार होता, तो घालवून टाकला आणि त्याचं मन त्या ठिकाणी स्थिर केलं. आणि त्यानंतर त्याला पुढील कार्याला पाठवलं. बघा, देवाने हे त्याला कळू दिलं की तो एकटा नाही आहे. आमच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती येते की असं वाटतं की आता कुठलीही आशा राहिलेली नाही, पण देव आशा आहे. देवाला हाक मारा, देव तुमच्या जवळ नेहमी असतो. जे देवावर आशा ठेवतात ते कधीही आशाहीन नसतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, पहिले राजे ह्याचा 19वा अध्याय 4थं वचन. फर्स्ट किंग्स चॅप्टर 19 अँड वर्स 4. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.